एका कायद्यामुळे देशातल्या हजारो शाळा, हॉस्पिटल आणि चर्चची मालमत्ता थेट सरकारच्या ताब्यात जाऊ शकते. 21,000हून अधिक संस्थांचा परवाना आधीच रद्द झालाय आणि आता संसदेत असं विधेयक आलंय ज्यामुळे या संस्थांची जमीन, इमारती आणि बँक खाती सरकार स्वतःच्या ताब्यात घेऊ शकतं. काय आहे हे नेमकं प्रकरण आणि याचा थेट संबंध परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांच्या भारत दौऱ्याशी का जोडला जातोय हे आजच्या व्हिडिओत सविस्तर पाहूया. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. यावर्षी मे महिन्यात या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याची सुरुवात कोलकातापासून झाली आणि रुबियो यांनी सगळ्यात आधी भेट दिली ती मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेला. या दौऱ्यात त्यांनी भारतातल्या ख्रिश्चन धर्मप्रसारकांचीही भेट घेतली. हा दौरा अशा वेळी झाला जेव्हा भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध बरेच नाजूक टप्प्यावर होते. पण खरी चर्चा सुरू झाली ती रुबिया यांनी निवडलेल्या ठिकाणामुळे. मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेला 2021 मध्ये स्वतःचा परवाना रिन्यू करताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला होता. आणि हा परवाना म्हणजे तर FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत मिळणारी परवानगी. आता हे FCRA कायदा नेमका आहे तरी काय हे थोडक्यात समजून घेऊ. भारतात राहून कोण परदेशातून पैसे घेऊ शकतं, किती रक्कम घेता येते आणि ती कोणत्या कामासाठी वापरता येते हे सगळं हा कायदा ठरवतो. परकीय पैशांमुळे देशाची सुरक्षा किंवा लोकशाही व्यवस्था धोक्यात येऊ नये हा कायद्यामागचा मूळ उद्देश आहे. भारतात परकीय निधींवर नियंत्रण ठेवणारा पहिला कायदा 1976 सालीच आला होता. पुढे 2010 मध्ये नवा FCRA कायदा लागू झाला आणि 2020 मध्ये मोदी सरकारने त्यात मोठे बदल केले. आता 2026 मध्ये सरकारने पुन्हा एकदा या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक आणले. या कायद्याखाली NGOंना नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी दर 5 वर्षांनी नव्याने करावी लागेल. गृहमंत्र्याच्या आकडेवारीनुसार 2022 साली देशातल्या तब्बल 52,000हून अधिक संस्थांकडे FCRA नोंदणी होती. पण 2014 नंतर मोदी सरकारने नियम कडक केले आणि अनेक संस्थांचे परवाने रद्द झाले किंवा त्यांनी वेळेत नूतनीकरण केलं नाही म्हणून आपोआप संपले. आज फक्त 14,500च्या आसपास संस्थांकडचे व्हॅलिड परवाने शिल्लक आहेत. या संस्थांना दरवर्षी जवळपास 22,000 कोटी रुपयाचा परकीय निधी मिळतो आणि 2019 ते 22 या 3 वर्षात तो आकडा 55,000 कोटींच्या पुढे गेला आहे. आता या आधारावर सरकारने नवीन FCRA सुधारणा विधेयक आणलं आणि इथूनच खरी कहाणी सुरू झाली. हे विधेयक पहिल्यांदा मार्च महिन्यात लोकसभेत मांडण्यात आलं होतं, पण विरोधी पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांच्या तीव्र विरोधामुळे ते तेव्हा पुढे ढकललं गेलं. आता 20 जुलैपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने हे विधेयक पुन्हा एकदा चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी सूचीबद्ध केलं आहे. या विधेयकात 19 बैठका होणार असून 28 विधेयक प्रलंबित आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेलं विधेयक हेच आहे. आता या नव्या विधेयकात नेमकं काय आहे ते समजून घेऊ. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात वादग्रस्त बदल म्हणजे एखाद्या संस्थेचा FCA परवाना रद्द झाला, संस्थेनं तो स्वतःहून परत केला किंवा नूतनीकरणाची मुदत संपली तर त्या संस्थेनं परकीय निधीतून उभारलेली सगळी मालमत्ता म्हणजे जमीन, इमारत, शाळा, हॉस्पिटल, बँक खाती या सगळ्यांवर एक सरकार नियुक्त संस्था नियंत्रण मिळू शकते. परवाना परत मिळाला नाही तर ही मालमत्ता थेट सरकारी विभागांकडे जमा होऊ शकते किंवा विकलीही जाऊ शकते. आधीच्या कायद्यात अशा परिस्थितीत मालमत्तेत नेमकं काय होईल हे स्पष्ट नव्हतं. आता हा मुद्दा पूर्णपणे बदलला जातोय आणि इथूनच खरा वाद पेटला. या विधेयकात आणखीन एक महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे धर्मांतरांशी संबंधित. नव्या नियमानुसार जी संस्था धर्मप्रसार किंवा धर्मांतराच्या कामात गुंतलेली आढळते तिला FCRA नोंदणीसाठी अपात्र ठरवलं जाऊ शकतं. गृह मंत्रालयाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात या संदर्भातले नवे नियमही अधिसूचित केले आहेत. त्याचबरोबर नियम भंगासाठीची जास्तीत जास्त शिक्षा 5 वर्षात तुरुंगवासावर 1 वर्षात आणण्याचा प्रस्तावही यात आहे. हे विधेयक जसं संसदेत आलं तसाच त्याला विरोधी तीव्र झाला. काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाळ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेतील नेते जॉन ब्रिटास तसेच तमिळनाडूतल्या द्रुमुकच्या नेत्यांनी या विधेयकाला जाहीर विरोध दर्शवला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेणुगोपाळ यांनी यावर नोटीसही दिली. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी या विधेयकावर आक्षेप घेतला. केरळ विधानसभेने तर हे विधेयक मागे घ्यावं अशी मागणी करणारा ठरावच मंजूर केला. दुसरीकडे ख्रिश्चन धर्मगुरू आणि मिशनरी संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. अधिवेशन
अधिवेशन सुरू होण्याआधी कोलकाता कॅथोलियन बिशप्स कॉन्फरन्सने खास प्रार्थना दिनही आयोजित केला होता. मिझोरममध्ये जिथे ख्रिश्चन बहुसंख्य आहे तिथे काँग्रेसच्या स्थानिक शाखेने आंदोलन करत हे विधेयक तिथल्या कल्याणकारी संस्थांना लक्ष करत आल्याचा आरोप केला आहे. हा वाद इतका मोठा झाला की आंतरराष्ट्रीय पातळीवरही याची दखल केली गेली. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि संयुक्त राष्ट्रांच्या 3 विशेष प्रतिनिधींनी या विधेयकाबद्दल चिंता व्यक्त केली. काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की या तरतुदीमुळे घटनेच्या 300 कलमानुसार मिळालेल्या मालमत्तेच्या अधिकाराचं उल्लंघन होऊ शकतं आणि प्रशासनाला आवाजवी अधिकार मिळू शकतो. पण सरकारची बाजू यावर वेगळी आहे. गृह मंत्रालयाचं म्हणणं आहे की जगातल्या अनेक देशांनी परकीय निधीबाबतचे कायदे आधीच कडक केले आहेत. मग तो ब्रिटनचा कायदा असो, अमेरिकेतली निवडणूक नोंदणीची अट असो किंवा युरोपियन युनियनचा परकीय हस्तक्षेप रोखण्यासाठीचं धोरण असो. त्यामुळे भारतालाही आपले नियम बदलणे गरजेचं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. एका सरकारी अधिकाऱ्यानं असंही स्पष्ट केलं की राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गरज असेल तेव्हा सरकारला FCRA नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. सरकारचा दावा आहे की हे विधेयक कोणत्याही एका विशिष्ट धर्माला किंवा समुदायाला लक्ष्य करत नाही, तर परकीय निधीचा वापर पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने व्हावा एवढाच त्याचा उद्देश आहे. आता स्थिती अशी आहे की विधेयक संसदेत मंजुरीसाठी रेडी झालं आहे आणि 13 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. नीटच्या मुद्द्यासोबतच हे विधेयक या अधिवेशनातलं सर्वात वादग्रस्त प्रकरण मानलं जाते आणि दिल्लीत CGP सारख्या संघटनांनी या संदर्भात मोर्चे काढले आहेत. एकूण या विधेयकामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो. देशातल्या हजारो सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांचं भवितव्य आता एका सरकारी निर्णयावर अवलंबून राहणार आहे का? पारदर्शकता आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्या नावाखाली उभारलेला हा कायदा प्रत्यक्षात किती संस्थांचं अस्तित्व संपवणार हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल. तुम्हाला हे विधेयक योग्य वाटतं का की यामागे काही वेगळाच उद्देश आहे असं वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.